2019ला परत जेव्हा निवडून आलात त्यानंतर मग पुढे धनंजय मुंडे पालकमंत्री झाले आणि अर्थातच राष्ट्रवादीचे ते मोठ्या नेत्यांपैकी एक तिथे बनले होते. तर त्यावेळी धनंजय मुंडेंसोबत तुमचं व्यवस्थित जमत होतं? धनंजय मुंडेसोबत माझं फार आधीपासून संबंध होते, कारण माझं आणि त्यांच्या वडिलांची मैत्री होती. म्हणजे ते मला लहान भावासारखे वागवत होते. त्यामुळं साहजिकच धनंजयचं अगदी लहानपणापासून किंवा तो राजकारणात येण्याच्या आधीपासून माझे संबंध राहिले. मग तुमचे एवढे जुने संबंध आहेत, आता मधल्या काळामध्ये तुम्ही पण जाहीर बोललात आणि बाकी नेते पण जाहीर बोलले की त्यांच्या या गोष्टी चुकल्या त्या गोष्टी. तुम्ही ते मंत्री असताना पालकमंत्री असताना कधी सांगितलं त्यांना की हे चुकतंय किंवा ते चुकतंय? नाही, त्याचा काही उपयोग नव्हता. मी अनेक वेळेला त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे ऐकत नव्हते? त्यांच्या काय अडचणी होत्या ते त्यांच्या जीवाला माहिती, मला माहीत नाही. परंतु अतिशय म्हणजे स्वतः पालकमंत्री असताना वाल्मिकरांना त्यांनी जे काय अधिकार दिले ते अतिशय चुकीची स्टेप होती असं मला सातत्यानं वाटतं, आणि त्यांच्यामुळंच त्यांना मोठा सेटबॅक मिळाला. असं म्हणालात की सांगून काय उपयोग नव्हता. तुम्ही आत्ता रिसेंटच्या प्रकरणानंतर सुद्धा अनेकदा अजितदादांना पण सांगितल्या होत्या या गोष्टी, बऱ्याचदा अजितदादांच्या कानावर काही गोष्टी घालायच्यात. मग अजितदादांचं धनंजय मुंडेंबद्दलचं मत काय असायचं? नाही, आता काय मत ते काय असं ते कधी एकमेकाचं मत कधी आमच्याकडं व्यक्त होत नव्हतं, करत नाहीत अजितदादा. आम्ही मात्र सातत्यानं ते पालकमंत्री असताना कशा पद्धतीनं काम करतायत हे त्यांच्या कानावर घातलं होतं. त्यावेळीही आणि आत्ताही? त्यावेळी आणि आताही. मग तुम्ही जेव्हा तुमची काही एखाद्या गोष्टीबद्दलची नाराजी असेल किंवा हे असेल, दादांना जेव्हा बोलता त्यावेळी काहीतरी उत्तर त्याच्यावरती देत असतील? काही उत्तर असं स्पष्टपणे कधी मिळालं नाही. म्हणजे दादांकडूनही? दादाकडून किंवा काही रिॲक्शनही मिळत नाही, आणि ते देत नाहीत त्या अशा कामाच्या. ऐकून घेतात, फक्त ऐकून घेतात? ऐकून घेतात आणि बघतो मी काय करायचं ते असं म्हणतात. बाकी काही तसं फार काही प्रतिक्रिया नसते त्याची. म्हणजे धनंजय मुंडेंना जर कदाचित म्हणजे धनंजय मुंडेंवर त्यांचं प्रेम जास्त आहे असं दिसतं एकंदरीत? प्रेम असेल काय असेल मला माहीत नाही. प्रेम, त्याला काय प्रेम म्हणायचं का विश्वास म्हणायचं ते मला माहीत नाही, पण आहे कदाचित. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, प्रेम आहे की विश्वास आहे? काय प्रेम आहे का मजबुरी आहे का काय आहे ते खरंच मला काही माहिती नाही. म्हणजे प्रेम, विश्वास, मजबुरी 3 गोष्टीपैकी काहीतरी असू शकतं.